हाय सगळ्यांना. तर आज काय झालं, फर्निचरमध्ये ना पूर्ण धूळ झालेली होती आणि सगळं फर्निचर मला क्लीन करून घ्यायचं होतं. तर सुरुवातीला मी इथं टी व्ही वगैरे सगळी क्लीन करून घेतली आणि नंतर इथं आरसा वगैरे चांगला क्लीन करून घेतला आणि इथं फर्निचरवरची धूळ वगैरे सगळी पुसून घेतली. आणि कसं होतं की घरामध्ये धूळ झाली ना मन पण लागत नाही घरामध्ये. आणि नंतर ही सगळं आवरून आम्हाला जायचं होतं आज स्टार बाजारमध्ये किराणा भरण्यासाठी. आणि डीमार्टला काय म्हटलं नको, जास्त काय आणायचं होतं त्यामुळे म्हटलं डीमार्टला नको जायला, आपण इथंच जवळ नव्या सांगवीमध्ये जायचं होतं आम्हाला स्टार बाजारमध्ये. आणि रविवारची त्यांना सुट्टी राहते, शनिवारी राहते, पण शनिवारी काय नकोच म्हणतो आम्ही, रविवारी शक्यतो जातो. तर इथं आल्यानंतर इथं आम्ही भाजी वगैरे घेतली. तर काव्याने तिच्यासाठी खाऊ घेतला, काव्याच्या पप्पाने त्यांना काही लागायच्या ज्या गोष्टी होत्या ती घेतल्या सगळ्या. आणि मी पण माझ्यासाठी काय पाहिजे होतं ती सगळं घेतलं. पूर्ण आम्ही इथं असं किराणा बराचसा घेतला आणि जास्त काय एवढं घ्यायचं नव्हतं. आणि इथं शाबू वगैरे घेतलं आणि सगळं आम्ही किराणा भरला. आणि नंतर आलो इथं आम्ही बाहेर आल्यानंतर सगळं आम्ही किराणा एका कॅरीबॅगमध्ये सगळं भरून वगैरे घेतलं. आणि घरी आल्यानंतर ह्या मॅडमनी माझ्यावर धतिंग करायला सुरुवात केली. म्हटलं काव्या चाकू काय घ्यायचा नाही आहे हातामध्ये. तर ती बोलली ठीक आहे मम्मा. तर इथं संध्याकाळी मी डाळीचं वरण बनवलेलं होतं, कारण की वेट लॉस असल्यामुळे मी शक्यतो हीच घेते. आणि नंतर इथं आऊंसाठी इथं भाकरी बनवलेल्या होत्या आणि नंतर इथं तव्यामध्ये इथं भाजी बनवली. आणि एवढा कंटाळा आलेला होता ना, तर म्हटलं तव्यामध्येच बनवून दिली भाजी. आणि ह्या मॅडमने तोपर्यंत आमच्या सगळ्या घरामध्ये पसारा करून ठेवला होता. तर म्हटली मम्मी मी पण तुला किराणा भरून लागते. तर म्हटलं नको बाई, तू वाढवायची कामं काहीतरी करून घेते. तर संध्याकाळी किराणा वगैरे भरला आणि नंतर सगळं किचन वगैरे क्लीन वगैरे करून घेतलं, डब्बा वगैरे सगळं पुसून घेतलं. आणि कसं होतं भांडी वगैरे पण सगळी घासून घेतली आणि जेवणही झालं आमचं सगळं. आणि संध्याकाळी आलेलो होतो आम्ही इथं बाहेर फिरायला मैत्रिणींबरोबर. चला तर आजच्यासाठी एवढंच.